सगळ्या बीडच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आणि त्यासाठी आपण चाललोय गेस्ट सेंटरला आणि तिथे आपल्या सोबत आहेत आष्टीचे आमदार सुरेश धस जे बीड जिल्ह्यातच आहे। धसजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमध्ये। आणि खरं तर दुर्दैव आहे, बीड सारखा जो जिल्हा आपण ऊसतोड कामगारांचा म्हणजे श्रमिकांचा जिल्हा म्हणून ओळखतो, आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी तिथं जवळ अंबाजोगाई जवळ, आणि त्यांनी तिथं विवेक सिंधू नावाचा एक आद्य ग्रंथ लिहिला आणि त्या बीडमधून आज विवेक नाहीसा झालाय। मगाशी आपण अनेक बीडकरांची चर्चा केली, त्यांना तर दहशतीखाली आहेत, मुलीला कॉलेजला पाठवायला घाबरतायत। असं का व्हावं, ज्याला विरोधक बिहार म्हणतायत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही त्याचा गँग्स ऑफ वासेपूर असा उल्लेख करताय? एवढी दहशत बीडमध्ये का निर्माण व्हावी? आता त्याच्यामध्ये अंजलीताई आता बोललेले आहेत, हा जो विषय बोललेलो आहे याच्यावर मी ऑलरेडी बोललेलो आहे ना। हे जे गँग्स म्हणजे हा जे फड आहेत, सन्माननीय फड, हे बापाच्या नावावर लायसन आहे, पोरगा बंदुकी लावून हिंडतो। आणि ह्याच मुलांनी बापांनी त्या दिवशी मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना कोणत्या भाषेमध्ये, आणखी तुमच्याकडं काही क्लिप्स आल्या नसतील, आणखी पाठवून देतो आम्ही, अंजलीताईंना पाठवून देतो, तुम्हालाही पाठवून देतो। हे एका ठिकाणचं फक्त फोटो, हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बी असाच फोटो आहे फड साहेबांचा। हे जे आदरणीय फड साहेब आहेत जे गोळ्या बिळ्या मारतायत, यांच्या वडिलांच्या नाव, आणि हे पिस्तूल जे आहेत हे कुणाच्या शिफारशीवर झाले याचं बी एकदा विश्लेषण झालं पाहिजे ना। हे 1200-1300 पिस्तूल हे मी सभागृहात बोललेलो आहे की कोणी, आम्ही तर कोणी शिफारशी बेफारशी केले नाही बाबा। आणि हे इतकाले पिस्तूल म्हणल्यावर काय होणार आहे? मुंबईत आहेत का एवढे? दमानियाताई राहतात तिथं, हे काय कधी काळी दमानियाताईंचा माझा बी वाद झालेला आहे, तात्विक झाला, मिटला, संपला विषय। पण मी दमानियाताईंनाच विचारतो, मुंबईमध्ये किती आहे, ठाण्यात किती आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती आहेत सांगा ना। एबीपी माझ्याकडे माहिती असली तर ती तरी सांगा। हाच मुद्दा जेव्हा तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी किंवा अंजली दमानियांसारख्या सामाजिक कार्यकर्ता जेव्हा उपस्थित करतात तेव्हा कारवाई होती, आणि या प्रकरणात गुन्हाही दाखल झालाय अशी ताजी माहिती आहे। पण हे बीड मध्ये का व्हावं? गँग्स ऑफ वासेपूर तुम्हाला म्हणावं लागतं? कधी दाखल झालाय गुन्हा, कधी दाखल झालाय त्याचं मी स्वतः पत्र दिलंय। आणि मतदानाच्या दिवशी माधव जाधवचा अजूनही नाही झाला, वकील आहेत ते, आणि त्यांना कोणत्या भाषेमध्ये ते व्हिडिओ पाठवलाय। बारगळ होते, अविनाश बारगळ, याच्या अगोदरचे एसपी, आता हे एसपी आलेत, आता यांना लगेच म्हणणं उपयोग नाही। हा तर फक्त हवेत गोळीबाराचा गुन्हा दाखल झालाय। अजून ते 22 ते माधव जाधवांच्या वरती पोलिसांना चुटक्या वाजवून हे पोलसाड अशी भाषा आहे त्यांची त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये, हे पोलिसा माग सरक, ही भाषा हेच पोराची। हे जे आहे फड कोण आहे, हा मुलगा, हे बाप आहे आणि त्याचा पोरगा आहे, ते पुढचं रेडीच मटेरियल आहे यांच्याकडे सगळं। आणि ह्या लहान लहान मुलांचा वापर कसा योग्य करायचा हे आकांना चांगलं माहिती आहे। आणि ते हे पोरं कोणीकडे घेऊन चालले हे बघा पाहताय का? सुरेशजी, तुम्हीच स्वतः लोकप्रतिनिधी आहात तिथले, तुम्हीच जर सांगितलं नाहीत आका कोण आहेत, तर हे फड सारखे तरुण आहेत ना, हेच फक्त यांच्यावर गुन्हे दाखल होतील। आका समोर कधी येणार? आकाना कधी समोर आणणार? नाव घेत नाही, अंजलीताईंनी नाव घेतले ना, ते माझं आका म्हणजे तेच समजायचे। तेच म्हणजे अंजलीताईंना जे अभिप्रेत आहे नाव, तेच तुम्ही आका म्हणताय, आणि तुम्ही का त्यांचं नाव घेत नाही? अंजलीताईंनी जे नाव घेतलंय तेच आदरणीय वाल्मिक अण्णा कराड साहेब, म्हणजे मी म्हणतोय ते आका। पर हे वाल्मिक कराड जे आहेत यांचं नाव खंडणी प्रकरणात येत आहे, पण त्याच वेळेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केलात सकाळपासून, की परळी तालुक्यातली 200 कुटुंब, तिथले व्यापारी गाव सोडून जात आहेत, हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला स्वस्थ बसवतं का? तुम्ही मगाच सकाळपासून बोलताय या विषयावर, काय चाललंय नेमकं बीडमध्ये? परळीचा मतदारसंघ हा पूर्वेला आहे, आम्ही इकडे बरोबर, अगोदर ऑलरेडी आपला मुद्दा बीडवर चालू आहे।
ज्या ठिकाणी बीड वरती नाही, हे परळी बीड मध्ये एवढं नाहीये. बीड आमच्या अलीकडं आहे. हे जे सगळं होतंय, सर्वाधिक खून कुठं होत आहेत तर परळीत होत आहेत. एकूण खुनांची संख्या कुठे आहे? परळी. बीड मध्ये फार कमी घटना आहेत, गेवराईत कमी आहेत, माजलगावात कमी आहेत, केज मध्ये कमी आहेत. आता हे यांचं कार्यक्षेत्र आकांचं वाढत चाललंय ना. आकांचं कार्यक्षेत्र परळीवरून अंबाजोगाईकडे आलं. अंबाजोगाई शहर ते जरा आमचं मराठवाड्यातलं पुणे, तिथं यांना काय हस्तक्षेप करता येणार. पण नवीन गुंतवणूक आली, नवीन कंपनी आली की मग हे आका जे आहेत ते परळीवरून उड्डाण करून इथं आले आणि इथं हे गँग जे आहे ते तयार केली. हे जे संतोषचा अतिशय अमानवी पद्धतीने जो खून केलेला आहे ते ह्याच्यासाठी दहशत बसवण्यासाठी हे उद्योग केलेला आहे. आणि हे आका जे आहेत त्यांचं आणखी पुढं कार्यक्षेत्र वाढलंय आमच्या पाटोद्यापर्यंत. पाटोद्यात सुद्धा जे पोरं कधी आम्ही पाहत नव्हतो ते बी पिस्तुल लावून फिरते. पुन्हा अजून हे त्यांच्या फेसबुक व्हॉट्सअप वर ते टाकतात, मेरा नेता ऐसा झंटा फंटा, असं ते सगळं. तुम्ही त्यांचे जरा रेकॉर्ड काढून बघितलं तर मला वाटतं ही तरुणाई जी आहे, तरुणाईला अरे बाबा हे अण्णा लयच भारी दिसतोय बाबा असे वाटणारे बी नवीन नवीन पोरं आहेत ना. हे फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यातली मुलं, यांना त्याच कौतुक वाटतंय आणि ते आकर्षित होऊन हे असे उद्योग करतायत. अहो तुम्ही आमच्या इथं O2 कंपनी आहे, रिन्यू पॉवर कंपनी आहे. ही एका कंपनीने कधी हिंमत केली 2 कोटीची मागितली, त्यातली निम्मी अर्धी दिली असेल पहिली निघून, आणि ती राहिलेली ती मागायला गेलते. हे कुणाच्या आदेशावर मागायला गेलते? आकांच्याच आदेशावर गेलेले आहेत ना. मी आतापर्यंत नाव घेतलं नाही पण आता घेतो ना. हे बाकीचे खालचे जे आहेत हे आगंतुकमुळे, याचं सोटमुळे म्हणजे हे आका आहे. या आकांचा आणखी एक उद्योग तुम्ही आज समोर आणलाय आणि तो म्हणजे तुम्ही सांगितलं की रामनगर तांड्यासारख्या एका गावात एक CEC सेंटर मधनं परभणीमधल्या 40,000 हेक्टर जमिनीचा विमा भरला जातो. हे काय चाललंय? ह्या जमिनीचं काय राजकारण? रामनगर नाही, एक मिनिट. रामनगर तांडा या गावावरती एकच CEC सेंटर दाखवलं. त्याच्यावरती 4,000 हेक्टरचा विमा भरला. ते सगळे लोक परळी तालुक्यातले आहेत. ते माझ्याकडे गठ्ठेच्या गठ्ठे आहेत. मी ते आता सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे. आणि सोनपेठ जो तालुका आहे, सोनपेठ एका तालुक्यामध्ये 13,190 हेक्टर वरती विमा भरला गेलाय. आणि ते सर्वच्या सर्व शेतकरी. ही आयडिया काय आहे माहितीये का? सांगू का एक? हो बोला, वेळ आहे तुम्हाला. आयडिया अशी आहे की बीड जिल्हा हा पीक विमा भरण्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह असतो किंवा आयडिया असते, म्हणजे रेडी असतात लोक. पटापट शेतकरी जातात CSC सेंटर कडे, स्वतःचा 7/12 आहे, चल बाबा माझं हे भरून टाक. परंतु ही गावं कशी चॉईस केलेत? रामनगर तांडा, अमका तांडा, तमका तांडा, हे फक्त आणि फक्त बंजारा समाजाचे जे तांडे ते तांडे यांनी टार्गेट केले. का तर आमच्या परभणी जिल्ह्यातला सोनपेठचा बंजारा समाज असो, पालमचा बंजारा समाज असो किंवा आणखी जिंतूरचा असो, या तालुक्यामध्ये मी 18 महिने त्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे. मला तिथली जातीय समीकरण, कोणते कोणते गावं कसे, हे सगळं माहिती आहे. हे तांडे यांनी टार्गेट का केले की मेजॉरिटी ऊसतोड कामगार जो आहे तो ह्या तांड्याचा आहे. हा बंजारा समाज, लमाण समाज गरीब आहे. हे सगळे ऊसतोडीला कर्नाटकामध्ये, आंध्रमध्ये आणि वेळ पडली तर तामिळनाडूमध्ये सुद्धा जातात पोट भरायला. हे सगळे पोट भरायला गेल्यावर जी मुदत असते त्या मुदतीत पीक विमा कोण भरणार? तर ह्या तांड्यावरचे समाजातले लोक भरणार नाही. मग आता आयडिया काय करा? हे सगळे ऊस तोडायला गेलेत, मग ऐसा करो या सगळ्यांच्या नावावरती आपलं भरा आणि 25% अग्रिम घ्या, नंतर 75% घ्या. आणि ह्या रक्कम जे आहेत ते 250 कोटी 200 कोटी. आणि उचलतेत कुठले लोक? हे फक्त परळीचे लोक. या आता तर माझ्याकडे एक जिल्हा यायला लागला. 3 जिल्ह्यातले प्रकरण मी काढली.
आता जालना जिल्ह्यात सुद्धा माझ्याकडे आकडेवारी आली, जवळजवळ 20 ते 25 हजार हेक्टर वरती डाळिंबाचाच विमा उचलला गेलाय. डाळिंबाचा विमा म्हणजे तो फार त्याच्यामध्ये क्रोर मध्ये जाईल ते प्रकरण. आणि हे सगळे लोक परळीचेच माणसं उचलून, माझं एक दासखेड म्हणून गाव आहे, हे म्हणजे बंजारा समाजामध्ये मी ऊसतोड कामगाराच्या साठी कोरोनाच्या काळात फिरलो, त्यावेळेस माझे एक बाब लक्षात आलेली आहे की बंजारा समाजामध्ये जाधव, चव्हाण, आडे, जाधव आणि राठोड एवढेच मोजके 4-5 आडनाव आहेत. या आडनावाच्या व्यतिरिक्त त्यामुळे हे घोटाळे करणं त्यांना सोपं जातं. सुरेशजी, एक आडनाव नाही, पण त्या तांड्यावर दहीफळे, चाटे, गुट्टे, मुंडे, आंधळे, तांदळे, सानप हे आडनावाचे लोक कसं काय विमा भरतायत तिथं? हो. आणि त्यांचं क्षेत्र आहे, क्षेत्र कोणाचं आहे? बंजारा समाज. हो. त्याच्यावरती परळी तालुक्यातले लोक जाते आणि विमा भरते आणि करोडो रुपये. सुरेश, आपण मुद्द्यावर येऊया. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही काय मागणी करणार, थोडक्यात सांगा. कशावरती? सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही काय मागणी करणार? मुख्यमंत्री सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचं स्वतःच स्टेटमेंट आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं की याची आम्ही सखोल चौकशी करू. हे गंभीर बाब आहे. 8-8 हजार कोटी रुपये, मी नाही बोललो, हे फडणवीस साहेब बोलले, 8-8 हजार कोटी रुपये आम्ही यांना आपण देतो आणि त्यातले 1000-2000 कोटी रुपये जर असे जे लोक आहेत हे उचलून घेऊन जात असतील तर ही बाब गंभीर आहे, हे सीएम साहेब म्हणले. माझं स्वतःच मत असं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये बी विमा भरणारे परळीचेच लोक, बीडमध्ये इतर तालुक्यात विमा भरणारे परळीचेच लोक. या मुद्द्यावर मला वाटतं आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे आणि त्याच विषयी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एकाने कोणीही बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं असंही तुम्ही सांगितलेलं आहे. आपण ऐकलं की आष्टीचे आमदार, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या सगळ्या प्रकरणात, बीडच्या एकंदर प्रकरणात काय आरोप केले. त्याच्या केंद्रस्थानी अर्थातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आहेत. त्यामुळे आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचीही बाजू आपण समजून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण केस सेंटरला बोलणार आहोत परळीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके यांच्याशी. वैजनाथजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. आपण आरोप ऐकताय आणि सगळ्या आरोपांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे आहे, मंत्री. याच्याविषयी आपली प्रतिक्रिया किंवा आपण काय बाजू मांडाल? त्याच्यामध्ये काय झालंय की आता मी ऐकलं माननीय आमदार सुरेश धस साहेब बोलले, त्यांनी या ठिकाणी हे जे सगळे चालतंय यामध्ये फक्त राजकारण आहे. जे काही कुठली घटना घडली की त्या घटनेला नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या भोवती फिरवायचं. या ठिकाणी धस साहेब तर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते यापूर्वी सत्तेमध्ये होते आणि ते विधान परिषदेवरचे आमदार होते. मग इतक्या दिवस एवढी घटना घडत असताना, ते सत्तेमध्ये असताना आणि त्या सत्तेमध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या कानावर का टाकलं नाही? माझा धस साहेबांना सवाल आहे. ते सगळं जे आता काही ते बोलतायत या घटनेच्या नंतर, तर त्यांनी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं होतं ते पूर्वी गृहमंत्री होते. एवढं सगळं ते असताना त्यांनी त्यांच्या कानावर टाकलेलं नाहीत. आणि आता काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता, त्या मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप होतं आणि त्यामध्ये ठेवण्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा आणि लोक गिरफ्त आहेत. काळजी घेतली पाहिजे की त्या ठिकाणी प्रकार वैजनाथजी, काही तांत्रिक मुद्द्यामुळे आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. म्हणून या सगळ्या संदर्भात बीड जिल्ह्यात जे आता प्रकरण सुरू आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस जी तुमची याची काय भूमिका आहे, एवढं थोडक्यात सांगा, कारण आपला आवाज नीट पोहोचत नाहीये. या बीड जिल्ह्यातले जे काही प्रकरण चालतात त्या प्रकरणामध्ये अजितदादा आपली भूमिका स्पष्ट केलेली पक्षाची. या ठिकाणी जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीला कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. नामदार धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलेलं आहे.
या ठिकाणी तपास झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. या ठिकाणी जे कोणी राजकारण करतायत ते या ठिकाणी तोंडावर पडतील आणि जर कोणी या ठिकाणी आरोपी आढळून आले असतील तर त्यांना प्रशासन होईल ना. धन्यवाद जी त्याला वैजनाथजी. कुणी धन्यवाद वैजनाथजी, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.